नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। मोदी म्हणाले पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार, परीक्षेत सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन। महाराष्ट्राने नाकारलेले लोक दिल्लीत जाऊन आगीत तेल ओतत होते। एकनाथ शिंदे, धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता। पोलीस लाठीचार्ज आणि देशातील संताप टळला। छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर आणि धर्मेंद्र प्रधानानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा घ्या। इथेनॉल मिश्रित इंधनाने वाहनांची वाट लावली, हर्षवर्धन सपकाळ। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। संपूर्ण महाराष्ट्र आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात विठुरायाच्या नामाचा गजर करत असताना दुसरीकडे बीडमध्ये मात्र एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली। पोटचे 4 अपत्य असूनही भावकीच्या त्रासाला कंटाळून एका दुर्दैवी वृद्ध मातेला गेल्या 2 दिवसांपासून केज ते बीड असा उन्हातान्हात अनवाणी पायाने प्रवास करावा लागला। शनिवार दिनांक 21 जुलै रोजी बीड बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक वयोवृद्ध माऊलीला पाहून स्थानिक नागरिकांनी तिची विचारपूस केली असता तिने सांगितलेली हकीकत ऐकून उपस्थितांचे मन अक्षरशः सुन्न झाले। अंगावर एक जुनी मळलेली साडी आणि सोबत मळकट पांघरून घेऊन ही माऊली बस स्थानक परिसरात अत्यंत हताश अवस्थेत पडून होती। भावकीतील लोकांनी दिलेल्या त्रासामुळे या माऊलीला स्वतःच्या घरातून तर हकलण्यात आलेच, शिवाय गावातूनही बेदखल करण्यात आले। त्यामुळे कोणताही आधार उरला नसल्याने या वृद्ध माऊलीने 2 दिवसांपूर्वी केस सोडले व अनवाणी पायाने चालत थेट बीड बसस्थानक गाठले। या माऊलीला 3 मुले आणि 1 मुलगी आहे। मात्र भावकीच्या जाचाला कंटाळून एका मुलाने संन्यास घेतला, दुसऱ्या मुलाने त्रास असह्य झाल्याने गाव सोडले, तिसऱ्या मुलाचा काहीच पत्ता नाही, तर मुलगी विवाहित असून पाहुण्यांच्या घरी कायमचे कसे राहावे या विवंचनेतून या माऊलीवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे। या वृद्ध महिलेच्या नशिबी आलेले हे भयंकर संकट सुदैवाने बीड शहरातील ज्येष्ठ पत्रकार अमजद खान यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला। त्यांनी बीड जिल्हा वाहतूक शाखेचे PSI श्री विजय जाधवर यांच्याशी संपर्क साधून या माऊलीची माहिती दिली, तर PSI जाधवर यांच्या मदतीने या असहाय्य माऊलीला बीड शहरातील बेघर निवारा केंद्रात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले। सण उत्सवाच्या काळात एका निष्पाप वृद्ध माऊलीवर हा अन्याय पाहून बीड जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। तर पत्रकार अमजद खान आणि वाहतूक शाखेचे PSI विजय जाधवर यांनी या माऊलीस केलेल्या मदतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्या 2 जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे। कोणतीही आपत्कालीन घटना नसताना वारंवार खोटे कॉल करून पोलीस यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 25 जुलै 2026 रोजी पहाटे 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर तब्बल 10 वेळा विनाकारण कॉल करून खोटी माहिती दिली। या प्रकारामुळे आपत्कालीन सेवेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला असून प्रत्यक्ष मदतीची गरज असलेल्या नागरिकांपर्यंत वेळेत मदत पोहोचविण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली। या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चंद्रसेन दादू दराडे आणि विक्रम दादू दराडे दोघेही राहणार दरडवाडी तालुका जिल्हा बीड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। तर डायल 112 ही सेवा अपघात, महिलांवरील अत्याचार, गुन्हे, आग, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती तसेच इतर तातडीच्या घटनांमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी या उद्देशाने कार्यरत आहे। या सेवेचा गैरवापर करणे हा केवळ कायद्याचा भंग नसून गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचविण्यास अडथळा निर्माण करणारा हा गंभीर प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। नेकनूर पोलिसांनी नागरिकांना डायल 112 चा वापर केवळ वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच करावा, तर खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती देऊ नये असे आवाहन केले असून आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्या विरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। बीड पासून जवळच असलेल्या पालवण शिवारात एका शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आज रविवार दिनांक 26 जुलै रोजी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पालवण शिवारातील मस्के यांच्या शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। प्राथमिक पाहणीत तो मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तसेच फॉरेन्सिक म्हणजेच वैद्यकीय वैज्ञानिक तपास पथकही घटनास्थळी दाखल झाले व पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले। मृतदेह हा कुजलेल्या व अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने हत्या की आत्महत्या असा संशय व्यक्त केला जात आहे। प्रेत जवळपास 4 ते 5 दिवसांपूर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। तरी पोलिसांनी अद्याप कोणतेही
ठोस कारण किंवा निष्कर्ष जाहीर केलेला नाही। मृत महिलेची ओळख पटविणे, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत। तर या घटनेबाबत आत्महत्या की घातपात असे चर्चेला उधाण आले असले तरीही तपासाअंतीच मृत्यूचे खरे कारण समोर येईल। तर दुसऱ्या घटनेत परळी शहरातील मोहम्मदिया कॉलनी नजीक घनशी नदी पात्राच्या काठावर एका पुरुषाचा मृतदेह आज रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी आढळून आला। घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतदेह हा उपजिल्हा रुग्णालय परळी येथे पाठवून देण्यात आला। घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून अधिक तपास परळी शहर पोलीस हे करत आहेत। एका स्विफ्ट कारमधून शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा बीड एलसीबीने पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, रोख रक्कम असा एकूण 4,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या टोळीने एकूण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। ओळवणी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास बीड एलसीबी पथक करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुभाष किसन विटकर, बेग रफिक, बेग रशीद आणि इम्रान चांद शेख यांना बीड शहरातील खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील मैदानातून स्विफ्ट कारसह ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींनी स्विफ्ट कारमधून दिवसा आणि रात्री विविध भागात जाऊन शेळ्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे। काही दिवसांपूर्वी स्विफ्ट कारमध्ये शेळ्या भरून येतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या टोळीला जेरबंद केले। या आरोपींकडून नेकनूर, धारूर आणि तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळ्या चोरीच्या एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील तपास कामी आरोपींना वडवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड, पीएसआय महेश विघ्ने, बप्पासाहेब घोडके, दिलीप गीते, दीपक खांडेकर, जफर पठाण, अर्जुन यादव आणि गणेश मराठे यांनी मिळून केली। धारूर तालुक्यातील तेलगाव येथे आज रविवार दिनांक 26/7/2026 रोजी द्वादशी निमित्त भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। तेलगाव येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे कलंत्री परिवार हे दरवर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करत असतात। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आज रविवार दिनांक 26/7/2026 रोजी द्वादशी निमित्त सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। आज महाप्रसादाचे वाटप दिवसभर चालू होते। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। तर या स्तुत्य उपक्रमाबद्दल तेलगाव येथील कलंत्री परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।